अरे तर काय नाही करत माणसं, आराम से बसो. एक एक तो आलाय तिकडे तुझ्यासाठी. बसायसाठी तर इकडे आलाय तो. रेडी झालंय. मम्मी पप्पा पण रेडी झालेले आहेत. स्वरूकडे लुंगी आहे बघा, पण ती घालतच नाही, तो आवडत नाही त्याला. माझ्या व्हिडिओत पण ना मावत आहे. चल सांगून तर गाईज तिकीट घेतलं आम्ही आणि इथे किती माहिती का 1000 रुपीज आहे 1%. तर आम्हाला 4%चे किती पैसे घेतले माहिती का 800 रुपीज मी दिले, म्हणजे हां 200 रुपये डिस्काउंट दिला. तेव्हा हत्ती तिकडे. सो आत्ता जाणार आम्ही हत्तीवर. बस आला, लेट्स गो बाय. बाई इथे रोपिंग होता केरळला, तर इसला बोललो कर तर घाबरते. चल ना, सेफ्टी नका रशी पूर्ण दिसत का तुला तिथपर्यंत. आणि तू खाली नाही बघणार, तू वरतीच बघणार तिकडे ना. गाईस तर ना आता आम्ही हा रूम सोडून चाललेलो आहे ते म्हणजे पॉईंटवर. फायनली चेकआउट करतोय. आणि 2 डेज आमचे कसे गेले आम्हाला समजलंच नाही. आणि इथे एवढी ग्रीनरी आहे ना, खरंच असं वाटलं की यार आपण एवढ्या सिटीमध्ये राहतो ना, तर कधीतरी अशी लाईफ पाहिजे की शांत शांत शांत. आणि भोंग्याचा आवाज येतच ना, बाबू भोंगा वाजवत चाललाय पूर्ण. सॉरी मी तर तिकडे फिरवत बसली आहे. आणि ना गाईस इकडचे म्हणजे जे स्टाफ लोक आहे ना, जे काम करणारे पोरं बिरं सर्व एक नंबर आहे. किती काय सांगितलं सर्व भेटतो आणि लगेच येतात. एकदम भारी आहे हॉटेल, एकदम बेस्ट होता. 2 दिवस आम्ही इकडे होतो पूर्ण आणि जाम भारी वाटलं. काय बोलते? खूप भारी वाटलं. आज आमचा एक शूट आहे कॅमेऱ्यामध्ये, तो पूर्ण रिसॉर्टचा असेल. आणि त्यानंतर आमचं मुन्नारच्या टी ट्रीमध्येच जाऊन आम्ही शूट करणार. आता कुठे चाललं आपण? नंतर पॉईंट कोणता आपला पहिला आपण पॉईंट करणार आहे इथे चहाची शेती आहे, हां टी ट्रीज, तिकडे जाऊन आपण व्हिडिओ शूट करणार. आणि दुसरा- आपल्या बाजूलाच जवळच आहे खूप. कोणता आहे? दुसरा आम्ही सो गाईज आता आम्ही चाललेलो आहे ते म्हणजे टेकडीवर चाललो आहे. सो तिकडे हत्ती आणि खूप सारे व्हिडिओ बघितले. सो आपण तशी व्हिडिओ बनवूया आणि लेट्स गो. 2 दिवस खूप सारी मजा आली, एन्जॉय केला आम्ही. इसके जरा स्लो आहे बेटा, नीट आहे. तिची गाडीची ना दुसरी राऊंड असेल आमची लाचची, तर वरती तो कारण शूट बाकी आहे, तर परत खालती लागेल. अजून एक राऊंड होईल ना. हां परत यायचं ना. वाव नंबर बघा काय भारी 6661 बघा. वाव हा दिल्या मी दिल्या. सो वाईज हा सॉरी नंगू सॉरी. सो वाईज आता निघूया पण इकडनं. 1 तासात पोहोचतो 60 किलोमीटर. तर आज मस्तपैकी हा पॉईंट होईल, म्हणजे उद्या दुसऱ्या पॉईंटवर जायला काही टेन्शन नाही आपल्याला. तर लेट्स गो. आणि पहिल्यांदा असा हॉटेल सोडून जाताना ना वाईट वाटतोय. आणि एसके बघा, चला एसके पटकन. काय टाकलं मागे अख्ख्या, ही पुढे घ्या. आपली गाडीमध्ये आला ना 3 दिवसानंतर. आज 3 दिवसांना गाडी चालू केली. काय 3 दिवसांनी जीपमध्ये मजा आली. जीपमध्ये पण फिरून फिरतो रोज. हे काय खावायची नाही कशाचे थार मध्ये आला. आपल्या इथे काय बोलते? नाही भेटलं ना इथे बसलं. काय बोलते तू? काय हां माहिती मला ते. एक नंबर तू ना त्या तिकडे मॉडेल पेक्षा डेंजर दिसते. गणपती बाप्पा मोरया. चलो लेट्स गो. चलो भारी होते आमचे गणपती बाप्पा मोरया. आणि आमचे मंकी बाप्पा मोरया. हनुमान बाप्पा जय. गाडी आहे. काय काय गाडी आहे. आता बघ आपण वरती चाललोय. लाईटर होतं ना पुढे ते काय तर गाईज या जीपचा प्रवास आमचा संपलेला आहे. 3 दिवस डेंजर. आणि आता ही गाडी चालवते. काल नाही गाडी इथे 4 वेळा रिटर्न आली मागे. लास्टला ती दूर काढून नेली त्यांनी. हा ना व्हिडिओ मध्ये समजत नाही, पण हा खूप मोठा चढण आहे.
खूप जास्त मोठा चढण आहे. बाबू रेडू कुठे चाललाय बघ. श्लोक छान. थोडा अनुभव आपल्याला पण आला पाहिजे म्हणून. आणि नशिबात फॉग नाही. आता मला ना सगळ्यात जास्त क्लिअर आहे ना लहानपणीपासून फॉगची. आता पण नाही, लहानपणी जेव्हा पण आम्ही गावाला जायचो ना, पण तिकडे बघ वरती बघ लाईट लागते. आपण बाजूला बघायचं, मम्मी उतरेल खाली त्याची चालत है ना मम्मी. हाँ मैं तुम्हारा रास्ता दाखवी. बोल हेलो गाइस, अभी हम होटल से निकल रहे हैं, फिर से जा रहे दूसरी जगह. ऊपर देखो कितना फॉग है. वरती बघा काश्मीर व्यू. नाही काय, तो खाली बोला तो पॉईंट नव्हता तो बाबू तो हत्तीचा. मग आता आम्ही कुठे आलो माहिती तुम्हाला? हे बघा काय बोलतेस काय? टी ट्री प्लांटेशन आहे. हा, आणि इथं पूर्ण चहा पत्तीची झाडं आहे. दिसतं तुम्हाला? ओ माय गॉड. आणि तो हॉटेल होता आमचा रूम, तो रूम होता तो सोडला आम्ही आता जस्ट. आणि इथे वरती चालू आहे. बाबाला काल माहिती असं बाबा चालत झालं असते. मग काय केलं असतं? आवाज ऐका फक्त, आवाज पक्ष्यांचा ऐकायला भेटतो का? आणि बघ आता तर आम्हाला खरंच वाटतच ना आमच्या केरळामध्ये, आता आम्हाला काश्मीरमध्येच आहे. हां बरोबर ना. आज सो आता सब करेंगे. 2-3 दिवस अजून राहू. एवढ्या लांब आलं तर काय आपण ते गोवा बिवाचा प्लॅनिंग कॅन्सल करून इकडेच राहू. गोव्याला कधी पण जाऊ शकतो ना, इकडे नाही शकतो ना परत एवढं लांब. मग ट्रेननी इकडे तरी होतो, काही वर रस्ता डिचिक आहे. बाई इथे रोपिंग होता केरळला, तर इसला बोललो कर तर घाबरते. चल ना, सेफ्टी नका अशी पूर्ण दिसत का तुला तिथपर्यंत? आणि तू खाली नाही बघणार, तू वरतीच बघणार तिकडे ना. हां होतं काही, पण इसके नाही बोलते आता. जाऊन द्या, मस्त भेटला असं तुम्हाला व्हिडिओ. जाऊन रिक्स पण नको, ती जाऊन बरोबर आहे. आणि ते नाही बोलले ना हे नको सगळं खाला. मीच गावाला नाही बोलते एवढे त्याला सर्व जा जा. ते आम्हाला व्ह्यू पण भारी आहे, सर्व भारी आहे. आणि ते आम्हाला फ्री पण देत होते, पण नको म्हणलं जाऊन दे. भारी होतं गाईस राईट. ठीक आहे चला, काय नाही, दुबईला जाऊ आपण परत. दुबईला तर स्कायमध्ये डायरेक्ट घेतात नाही. आज ना गाईस किती 3 दिवसानंतर पैशांच्या होईल. 3 दिवसानंतर परत खर्च व्हायला लागला. 2-3 दिवस आराम होता, 0 पैशावर होतो. 0 लाख रुपये असं बिल झाला असेल, पण ना फ्री. तरी जास्त झाला जेवणाचं मला वाटतं 3 दिवसच्या आधी आपण तेच 20,000 रुपयाला जेवलं असेल. 20,000चा जेवलं असेल आपण 3 दिवसात. मग महाग होता आणि तिकडे मी ते सगळ्यांचं खाल्लं. US पण खाल्लं काय झालं एवढं महागाचं बाबाला पण खाल्लं. आता मग आम्ही मागवलं गपचूप आपलं चायनीज आयटम. इथे लुडान्स आहे, इथे लॉलीपॉप आहे, आणि आमचं शोरू आहे इथे, आणि हॉटेल आहे खूप मस्त आहे. आणि केरळामध्ये आता स्टार्ट बोल बाबू, बोल गुड मॉर्निंग बोल. हाय गाईस, सकाळी गुड मॉर्निंग बघायची कशी असते ते ना बाबू. गाडी पाहिजे बाबू, गुड मॉर्निंग बोल. सो गाईस आता आम्ही उठलो आणि डायरेक्ट नाश्ता करायला आलो आहे. आणि आम्ही चाललेलो आहे आता कुठे? आम्ही चाललेलो आहे एलिफंट जंक्शनला, जिथे एलिफंट शॉवर असते. तेव्हा तिकडे समोर तेव्हा दिसते टेकडी. टेकडी हां, तिकडे एलिफंट राईड असेल, एलिफंट शॉवर असेल. म्हणजे आम्हाला एलिफंटसोबत आंघोळ करायची मजा भेटेल आणि एलिफंटला हात लावायचा. पहिल्यांदा मी हात लावू, फर्स्ट टाइम बघेल. हां बसेल मी. बाबू हत्ती बघणार तू? हत्ती कशा करे? हत्तीला पप्पी देईल ना. बोल गुड मॉर्निंग बोल बाबू, गुड मॉर्निंग बोल. पप्पा चालून दाखव. चाली मागे. चला आता पहिले ब्रेकफास्ट करून घेऊया, भूक लागली. सकाळी 8ला उठणार होतो, 9ला निघलो आम्ही. झोप झाली मस्तपैकी. आणि आजले म्हणजे इकडनं अजून एक पॉईंट आहे जो नाही सांगणार तुम्हाला, शिव मंदिर. तिकडे जायचं इकडं 200 किलोमीटर, 5-6 घंट्यात पोचू. आणि तिकडे दर्शन करून मग परत एक आहे टेम्पल. म्हणजे 3 पॉईंट करायचे. मग रात्रीच्या रात्री थोडंसं प्रवास पार करू शकतो, नाही तर इथेच राहू. आणि परत मग सकाळी लेट्स गो. सो आहे आता ना आपल्याला हवा भरून घेऊया. निघलो आहे कारण का हवा चेक करणं इम्पॉर्टंट आहे. आणि लास्ट तिकडे येताना भरलेली, आणि 3 दिवसांनी गाडी काढली काल. आणि इथं फक्त 50-60 किलोमीटरच काल रनिंग केली ती. सो आता जी रनिंग होणार ती असणार आहे
परत इकडनं 30 किलोमीटर रनिंग आहे, अर्धा तासाचा रोड आहे आणि मग तिकडनं डायरेक्ट 200 किलोमीटरची रनिंग आहे परत नॉनस्टॉप. तर गाईस तिकीट घेतलं आम्ही आणि इथे किती माहिती का 1000 रुपीज आहे 1%. तर आम्हाला 4%चे किती पैसे घेतले माहिती का 800 रुपीज मी दिले, म्हणजे हां 200 रुपये डिस्काउंट दिला. तेव्हा हत्ती तिकडे. सो आत्ता जाणार आम्ही हत्तीवर बसायला. लेट्स गो बाय. खूप ड्रीम होता एक इसकेचा ड्रीम कम्प्लीट. चलो बाबू वा चल ते आहे ना आपला हत्ती. वाव डान्स करतो का हत्ती काही. तो बघ तिकडे गेला तो. असं खुल्यात बसायचं त्याला धरायला काय. वा हा गाडी भिजले. हा त्याला असा तो तुमच्याकडे तोंड करून घ्या, तुमच्याकडे तोंड करून बसेल. नाही खाल्ला जाऊन एका वेळेस भाऊ जायचं ना. माझ्या तोंडावर करून बसवायला गेला असा इकडे आपल्या साईडला. अरे तर काय नाही करत माणसं, आराम से बसो. एक एक जा. अगं काय जवळ एवढ्या. चल ये इकडे चल तू. तो आलाय तिकडे तुझ्यासाठी. बसायसाठी तर इकडे आलाय तो. बस पटकन जाओ तुम्ही. जाऊन दे. काय नाही करत बघ एवढं पोरग सांगतोय. त्याची चप्पल काढा. हो चप्पल काढ बाबू. जय हाती राजा गजपती. गेला. हो इथे घाबरते तिकडे जायला. जा बोलतो तरी ऐकत नाही. हा बस सरक मध्ये. गॉगल देऊ का तिला गॉगल. हा बस पकड. खना हातच्यावरती हातच्यावरती हातवरती कर. हा बघा फोटो काढतो एक मिनिट परत. सीजवर सेट सेट नाही पडणार. नाही ना पडत. घाल ना गावल संपेल तर टाइम. फोटो काढायचे गॉगल तर नको घालू. बाजूला एक मिनिट मध्ये येतात ते सर्व बोललो कोण.
सो गाईज आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट पॉईंटला. हा आमचा किती होता 1 2 3 हा 4था पॉईंट होता आणि केरलाचा. आणि आता 5वा आणि 6वा 2 बाकी आहे. आणि नंतर मग आम्ही रिटर्न मुंबईला जाऊ. बाबू चल सुरू हत्ती आला हत्तीचा खाऊ आला बघ. हे बघ हत्तीचा खाऊ आला बघ. चलो आपण म्हणजे काय होता जीप सवारी पण केली असते जंगल सफारी. पण जंगल सफारी नको एवढं काही नाही. गाडीमध्ये असं हालतं इकडे तिकडे जातो. वाघ भेटला तर भेटला मुश्किल नाही एवढी कोण सफारी केली. हां चॉकलेट फॅक्टरी मजा आलोय. हो चप्पल बाहेर काढ. चप्पल बाहेर काढ. नो एंट्री चप्पल. चप्पल बाहेर काढ. सुरू तर काही मग कपडे घालून ब्लॉग मध्ये दिसतात ना उघडे. हा ना मस्त आहे. मला हे तुला कोणता बाद में खाएंगे. तो वाईज ना खूप भारी होता आणि ना एवढं मस्त एक्सपिरियन्स होता ना काय सांगू तुम्हाला. सगळ्यात गरीब प्राणी ना हत्तीच चेहऱ्यावर वाटले म्हणजे. आणि एसके एवढी घाबरत होती ना शेवटी एसके फायनली बसली. बरं वाटलं ना घरीच घेतली असे गाडी मला direct. घोड्यांची भीती वाटते म्हणून हत्तीची भीती वाटत होती आणि actually. घोडा आणि हत्तीमध्ये खूप फरक आहे बाबू. नंतर हत्तीला लगेच समजलं राग का नाही एकदम येत. गरीब आहेत. हत्ती मी एकदा राग आला ना नाका तोडून टाकतो. आणि घोडा मी नेहमी चिडलेली असते. आणि डरपोक असे घाबरते. चला काय आता इकडनं आपण चाललेलो आहे ते म्हणजे शिव मंदिरला चाललोय. गाडी नको, गाडी टेम्पल आहे नको. खूप भारी आहे. इकडनं 200 किलोमीटर आहे म्हणजे ना किती 200 किलोमीटर 5 तास लागेल. तर रनिंग करूया फटाफट फास्ट आणि मग तिकडे जाऊ 5 तासाचं दर्शन करू. लेट्स गो. कुठल्या एरियामध्ये आला कोणतं ते लांब आहे. शिव मंदिर सगळं केरला केरला आहे. आता आपण टेकाडी मधून जाऊ. टेकाडी मध्ये भरपूर काही फिरण्यासारखं आहे म्हणजे ज्यांना नाही का ज्या जीप सफारी वगैरे नाही केली आहे आम्ही इन्फॉर्मेशन साठी सांगतो की तुम्हाला जर जीप सफारी करायची असेल बोटिंग करायची असेल परत अजून काय काय राईड्स आहे इकडे रोप आम्हाला नाही करायचे होते ते. सगळं एकाच ठिकाणी आहे इकडे टेकाडी मध्ये. परत शॉपिंग आहेत राहायसाठी पण मस्त विलाज वगैरे पण चॉकलेट पण घेतले मस्त 1,500 रुपये चॉकलेट घेतले मस्त मजा आली. 1 किलो चॉकलेट दिले असेल आपले. म्हणजे ते बाहेरचे चॉकलेट खाण्यापेक्षा बरेच हँडमेड आहेत हो, मला इकडे समोर chocolate. बनवलेलं. त्याच्यामध्ये व्हाईट चॉकलेट भारी होतं ना white taste. मिल्कचं एकदम. तर मजा आली नाईस एक्सपिरियन्स. नको तर एकच फोन केरला हे बघा ना काय दिसतंय व्ह्यू. ये देखो गाइस देखो हम तर काही चॉकलेट्स पण घेतले आम्ही. व्हाईट चॉकलेट आहे हे ना डार्क चॉकलेट आहे कॉफी चॉकलेट आहे म्हणजे. अजून 2-3 चॉकलेट दिले. आता ही कोको पावडर घेतली मला कोल्ड कॉफीसाठी लागते. आणि हॉट चॉकलेट पावडर स्वरूसाठी दुधामध्ये टाकून नुसती चॉकलेट पावडर टाकली ना तर दूध पिलं तरी बाबूचं काम. बाई थांबा ब्लॉग चालू आहे. थांबा ती बोलते आई चलो काय बोलते बोल आता आवाज नसला आला. तर ही कोको पावडर घेतलेली माझ्या कॉफी बनवण्यासाठी. मी जी कोल्ड कॉफी बनवते त्यासाठी एकदम प्युअर आहे. आणि ही घेतलेली हॉट चॉकलेट पावडर. तरी ही कॉफीमध्ये पण टाकू शकते आणि स्वरूसाठी तो बोलला दूध घेऊन दुधामध्ये मिक्स करायचं म्हणजे काहीतरी वेगळं टेस्ट लागेल म्हणून त्याला ज्यूस सारखी. म्हणजे अर्धा किलो पावडर घेतली अर्धा किलो चॉकलेट घेतली नाही अर्धा किलो अजून चॉकलेट आहे त्याचे दुसरे. हो Lollipop. आणि इथे मसाले पण फेमस Lollipop. आहेत सगळे खडा मसाला हा, वगैरे ते जे नको मसाले आपल्याला. असतात ना स्पायसेस ते आपले आपल्याकडे मसाले आहे भारी. सगळे. पण म्हणून आपला आगरी मसाला जिंदाबाद. वा व्ह्यू बघा व्ह्यू. खूप लागतो तो मसाला. आम्ही ना सर्व म्हणजे या ट्रिपमध्ये सर्व व्ह्यू बघितले. एक समुद्राच्या इकडनं आलतो आणि बघा हे जंगल सफारी व्ह्यू. सगळं व्ह्यू भेटायला भेटले आम्हाला बघायला. ऊन भेटलं पाऊस भेटलं आता धुकं भेटले. तर गाईज त्या पॉईंटला आम्ही थांबलेलो आणि एवढं भारी लोकेशन आहे ना फोटोशूट करायला. मस्त व्हिडिओ काढले 2-3च काढले. पाऊस आला लगेच आलो. मी इथे थोडासा उजेड होता बघा. मी थोडीशी अंधारात थांबलो. दोन्ही साईडने झाडं मधून पाऊस. यो क्लायमेट निकल पडे है अपनी दूसरी सफर पे. ठंडी वाजते खूप. रास्ता बहुत बड़ा है बट सफर छोटा है. छोटा नाही सफर
ऊपर बहुत बड़ा है. आता इथनं आपल्या 200 किलोमीटर आहे. मग माझ्या तुम्हाला एक दाखवतो पॉईंट. तो बघा कसा आहे डेंजर मध्ये. आपल्याकडे असं कोण आलेच नसेल या साईडला. तो पण लास्ट कोपरा आहे इसके तिकडनं. हो त्या साईडनी ना हां समोरचा व्ह्यू बघा ना. जो आपण मूवी बघतात ना साऊथचे हां. ती सेम मूवी बघितल्याची फिलिंग. बोल अरे बोल. बाश काय अबे होतं? काय आहे ना बोलतो हॅलो गाईस कुठे आलो मी. अबे किती आहे रे पाहू दाखव. अबे पाऊस आला नको, थांबा नको. थांबा सोडा तर नको. दाखवायचं. वाव. किती पाऊस आहे सांग. हो हो हो. आणि आपण काय काय केलं सांग. हातीवर बसलो गाईच. आते बस अंघोळ केली हातीसोबत. तुम्ही बघितली का आमच्या अंघोळ. मला बीज आते ना मला बीज माझ्या व्हिडिओत पण ना मावत आहे. चल सांगून द्या. सो काही आता टेम्पलमध्ये जायचं आहे. सो कपडे घेतेस की साडी घेते आणि लुंगी पण घातली. पटकन रेडीमेडच घेतली पोरांची. गाईज आम्ही पोहोचले फायनली मंदिरामध्ये. खूप छान मंदिर आहे. चप्पल. आणि मला गंध घ्यायचा लावायला मग ते चप्पलवाल्यांकडे ठेवू. दोघं पण मस्त रेडी झाले आहे. मम्मी पप्पा पण रेडी झालेले आहेत. स्वरूकडे लुंगी आहे बघा पण ती घालतच नाही. तो आवडत नाही त्याला. चलो